हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आज आपण क्लास 10 जॉमेट्रीच्या पहिला चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 घेणार आहोत. हा पूर्ण प्रॅक्टिस सेट आधी आपण घेतलेल्या सगळ्या थेरमवर डिपेंड आहे. म्हणजे बेसिक प्रोपर्टी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, अँगल बायसेक्टर थेरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. या 5 थेरमवर हा पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. जर अजूनही तुम्हाला ते थेरम समजत नसतील, अजूनही तुम्ही थेरम जर ते केले नसतील, तर त्याची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर चला, प्रॅक्टिस सेट 1.2 मधील पहिला थर्ड क्वेश्चन काय आहे? आता थर्ड क्वेश्चन काय दिलाय बघा. इन ट्रायंगल MNP NO NQ इज अ बायसेक्टर ऑफ एन अँगल. बघा, हा काय आहे? NQ जो आहे हा अँगलला काय करतो? बायसेक्ट करतो. आणि MN इज इक्वल टू 5, MQ इज इक्वल टू 2.5, PN इज इक्वल टू 7 दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे QP. ठीक आहे. गिवन काय आहे? इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N सॉरी. MN दिलेला आहे, PN दिलेला आहे, MQ दिलेला आहे आणि आपल्याला QP फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, एका अँगलला जर एखादा रे बायसेक्ट करत असेल तर यावेळी आपण अँगल बायसेक्टरचा थेरम यूज करतो. अँगल बायसेक्टर थेरम काय आहे? बायसेक्टर ऑफ एन अँगल. आता NQ कोण झाला? हा बायसेक्टर झाला. हा बायसेक्टर ऑफ एन अँगल काय करतो तो? विच डिवाइड्स अपोजिट साइड. आता ह्या अँगलची अँगल एन ला बायसेक्ट केलेला आहे, त्या अँगलची अपोजिट साइड कोण झाली? MP झाली. त्याला कसा डिवाइड करतो? इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड. म्हणजे ह्या दोघांचा रेशो आणि राहिलेल्या रिमेनिंग टू साइडचा रेशो काय आहे? हा सेम असतो, इक्वल असतो. हे आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम सांगतो. मग त्याचा यूज करून आपण QP फाइंड आउट करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो. तर चला, गिवन तुम्ही लिहून घ्याल. टू फाइंड मध्ये आपण घेणार आहोत फाइंड QP. आता सोल्युशन मध्ये इन ट्रायंगल MNP NQ काय आहे? रेखीय सेगमेंट NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल NQ is a bisector of angle N. Bisector of angle N. Therefore, by angle bisector theorem काय येणार आहे? MN upon NP is equal to MQ upon QP. इथे काय लिहिणार तुम्ही? अँगल बायसेक्टर थेरम. आता ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपण त्या पुट करूया. MN किती दिलेला आहे आपल्याला? 5. 5 अपॉन 7 इज इक्वल टू 2.5 अपॉन QP आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. हा QP इकडे डिवाइडला आहे, अपोजिट साइडला गेला तर काय होईल? तो न्यूमरेटरला जाईल. सेम 7 इकडे डिवाइडला आहे, इकडे गेला तर तो काय करेल? मल्टिप्लाय करेल. म्हणजे 2.5 मल्टिप्लाय बाय 7 डिवाइडेड बाय झाला तुमचा इथे 5. ओके. 5 1 जा 5 5 जा 0.5. किती आहेत बघा? 7 into 5 35. म्हणजे झाला एक डेसिमल नंतर आपण एक डिजिट नंतर डेसिमल देणार. QP इज इक्वल टू 3.5. सेंटीमीटर मीटर काही दिलेलं नाहीये, तर आपण एवढंच लिहिलं QP इज इक्वल टू 3.5. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला हे थेरम यूज करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा. फक्त आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. कोणती डायग्राम आहे? ट्रायंगल ABC दिलेला आहे आणि PQ एक लाईन अशी दिलेली आहे की डिवाइड्स द सेगमेंट AB and AC at point P and Q. ओके. त्या व्यतिरिक्त आपल्याला काय दिलेलं आहे? एक अँगल APQ दिलेला आहे आणि एक अँगल आपल्याला दिलेला आहे ABC 60 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच दिलेलं नाहीये आणि आपल्याला प्रूफ करायचं AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. जर समजा की आपल्याला इथे साइडची लेंथ दिली असेल तर आपण लेंथ ठेवून पुट करून सांगू शकतो की हा त्याची व्हॅल्यू इक्वल आहे म्हणून ते दोन इक्वल झाले. इथं असं काही दिलेलं नाहीये. ना इथे आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेला आहे, ना आपल्या इथे पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत. नाही, जर दोन पॅरलल लाईन असत्या, जर समजा PQ आणि BC जर पॅरलल लाईन असत्या तर आपण इथे BPT यूज केला असता. इथे आपल्याला तेही दिलेलं नाहीये. मग आपण इथे काय करू शकतो? थोडा विचार करावा लागेल. बघा, पण क्लास 9वी मध्ये असताना लाईन्स अँड अँगल चॅप्टर बघितला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच टेस्ट आपण बघितल्या होत्या.
करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, व्हर्टिकल अँगल, बरेच अँगल्स आपण बघितले होते. त्याच्यामध्ये आपण एक टेस्ट पाहिली होती. कोणती टेस्ट बघा? जर 2 लाईन आहेत, पेअर ऑफ 2 लाईन्स आहेत इथे. या पेअर ऑफ 2 लाईनला जर एक लाईन ट्रान्सव्हर्सल करत असेल, काय करत असेल? 2 पेअर ऑफ लाईनला जर एक लाईन ट्रान्सव्हर्सल करत असेल, इफ ट्रान्सव्हर्सल ऑफ पेअर ऑफ लाईन, तर त्या 2 लाईनचा जर करस्पॉन्डिंग अँगल जर सेम येत असेल, करस्पॉन्डिंग अँगल बघा, अँगल APQ आणि दुसरा अँगल तुमचा APPQ आणि दुसरा अँगल तुमचा कोणता आहे? ABC आहे. तो आपल्याला इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला ऑलरेडी आहे. जर एक पेअर ऑफ लाईन आहे आणि एक लाईन AQ तुमची AB इथे ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला इथे एक करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत ते इक्वल येत असतील, तर ह्या ज्या 2 लाईन आहेत ह्या पॅरलल असतात. हा आपण थेरम क्लास 9 मध्ये शिकलेलो आहोत का? ऑफकोर्स शिकलेलो आहोत. तर त्याचा यूज इथे करायचा आहे. म्हणजे बघा, क्लास 9वी ची कोणतीही गोष्ट आपल्याला विसरायची नाहीये. पूर्ण मॅथ्स आपल्या लक्षात असलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपल्याला त्याच्या कन्सेप्ट यूज करावे लागणार आहेत. तर बघा, इथे काय घेऊ आपण? इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी काय दिलेलं आहे इथे? सेगमेंट PQ divides segment AB and AC at point P and Q respectively. बरोबर? आता त्यानंतर आपण काय घेणार? Therefore, by टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट कोणती होती आपली? इफ अ ट्रान्सव्हर्सल ऑफ अ 2 lines किंवा पेअर ऑफ लाईन्स and the corresponding angles are equal, then these two lines are parallel. हा आपली काय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे. मग त्यानुसार आपल्याला ऑलरेडी इथे काय दिलेलं आहे? अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री आपल्याला हे दिलेलं आहे. म्हणजे हे कोणते आहेत? हे तर आपण लिहिणार गिव्हन. म्हणजेच काय झाला? Therefore, by corresponding angle test, corresponding angle test, these two lines are parallel. म्हणजे PQ कोणता झाला? Parallel to segment BC झाला का? किंवा साइड BC करा इथे. सेगमेंट PQ parallel सेगमेंट BC झाला. मग आता हे दोघं जर पॅरलल असतील, तर या पूर्ण ट्रायंगल मध्ये आपण BPT चा यूज करू शकतो का? बघा, पूर्ण मोठ्या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल ABC मध्ये आपण BPT यूज केला का? BPT आपण कधी यूज करतो? जेव्हा लाईन सेगमेंट पॅरलल असेल द साइड ऑफ अ ट्रायंगल आणि रिमेनिंग 2 साइडला डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये जर डिवाइड करत असेल, तर आपण कोणता थेरम यूज करतो? BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यूज करतो. मग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार आपल्याला काय येणार आहे? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बरोबर? इथे रिझन तुम्ही लिहिणार BPT, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजलं? बघा, आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का? झालं प्रूफ. अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन प्रूफ करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. समजला? आय होप की तुम्हाला ह्याचे कन्सेप्ट कळाले असतील. आपण 9 ची कन्सेप्ट सुद्धा इथे यूज केलेली आहे. ओके? त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेलं आहे AB पॅरलल PQ पॅरलल DC दिलेला आहे. ओके? आणि काय सांगितलेलं आहे? AP आपल्याला दिलेला आहे 15, PD आपल्याला दिलेला आहे 12, QC दिलेला आहे 14 आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ BQ. तर बघा, आपण आपल्याला दिलेलं काय? गिव्हन काय ह्याच्याकडे आधी लक्ष द्या. AB पॅरलल आहे PQ ला, PQ पॅरलल आहे DC ला. ठीक आहे? इथे हा ट्रायंगल नाहीये, म्हणजे आपल्याला BPT, कोणोसो BPT, अँगल बायसेक्टर काही इथे आपण यूज करू शकणार नाहीये. पण आपण अजून एक लास्ट थेरम बघितला होता, 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सल वाला. त्याच्यामध्ये काय होतं? 3 पॅरलल लाईन्स असेल आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलने बनवलेला जो इंटरसेप्ट आहे, हा काय असतो? रिमेनिंग ट्रान्सव्हर्सलने बनवलेला इंटरसोबत काय असतो? सेम प्रोपोर्शन मध्ये असतो, इक्वल असतो, सेम असतो. बरोबर? म्हणजेच काय असणार आहे तुमचा इथे? ते आपण काय लिहिणार? साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल कोण आहे?
साइड डीसी आहे म्हणजे इथे 3 लाईन पॅरलल आहेत का? अँड सेगमेंट कोणती आहे तुमची लाईन एबी किंवा सेगमेंट एडी अँड सेगमेंट बीसी आर टू ट्रान्सफर आर देअर ट्रान्सव्हर्सल आर देअर ट्रान्सव्हर्सल. आता हे दोघं ट्रान्सव्हर्सल असतील तर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल काय येणार आहे AP अपॉन DQ ट्रान्सव्हर्सल काय मिळणार आपल्याला AP अपॉन DP किती लिहिते मी AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC BQ अपॉन QC. आता पुढे व्हॅल्यू ज्या आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट करूया. AP आपल्याला दिलेला आहे 15 15 PD आहे 12 BQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे QC दिलेला आहे आपल्याला 14. त्याला क्रॉस मल्टिप्लाय करा इकडे डिवाइडला आहे इकडे अपोजिट साइडला गेला तर तो न्यूमरेटरला जाईल म्हणजे BQ इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 14 डिवायडेड बाय किती आहे 12 PD आपल्याला दिलेला आहे 12. बघा आता 3 4 जा 3 5 जा झाला इथे 2 2 जा 2 7 जा 35 अपॉन 2 किती आहेत बघा 17 अपॉन 5 म्हणजे BQ आपल्याला मिळाला इथे 17 अपॉन 5. अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आय होप की तुम्हाला नक्की समजले असेल कसे सॉल्व्ह करायचे आहेत. तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत आपल्या फ्रेंड सोबत शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका.